तर मागील व्हिडिओमध्ये आपण सायन्स 2 मध्ये प्रकरण 2 मध्ये लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट फर्स्ट मध्ये काही प्रश्न पाहिलेले होते 1 to 7 हे पूर्ण क्वेश्चन्स. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस, तर लाईफ प्रोसेस कशी घडत असते ते पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, यामध्ये या डायग्रामची माहिती आपण पाहिलेली आहे किंवा त्याचे ऑर्गन्स, नेम ऑफ ऑर्गन्स आपण पाहिलेला आहे. यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन बॉडी रेस्पिरेशन म्हणजे काय पाहिलेलं आहे. कॅन यू टेल मधले 3 क्वेश्चनचे आन्सर्स पण आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर ग्लायकोलायसिस प्रोसेस, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आणि मायटोकॉन्ड्रिया हे कसं आहे, आणि त्यामधलं ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. त्यानंतर फुल फॉर्म ऑफ NADH2 FADH2 हे पण आपण पाहिलेलं आहे. ATPचं कन्वर्ट ADP मध्ये कसं होतं हे पण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. त्यानंतर यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू सायंटिस्टमध्ये सर हॅन्स क्रेब यांच्याविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, गुस्टव एम्बेडेन, ओटो मेयरहॉफ अँड जॅकोब पार्नस अलॉंग विथ देअर कॉलेजेस. आता यामध्ये ग्लायकोलायसिस ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कोणी शोधून काढली, तर ही प्रोसेस 3 शास्त्रज्ञांनी मिळून आणि त्यांचे काही सहकारी यांनी शोधून काढलेले. तर त्यामधले मुख्य 3 शास्त्रज्ञ म्हणजेच गुस्टव एम्बेडेन, ओटो मेयरहॉफ अँड जॅकोब पार्नस. फॉर दिस पर्पज दे परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन मसल्स. आता ह्या हेतूने त्यांनी कशावर प्रयोग केलेला आहे, मसल्सवरती प्रयोग केलेला आहे. ग्लायकोलायसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम्बेडेन मेयरहॉफ पार्नस पाथवे, कारण त्यांच्या नावावरूनच फर्स्ट सायंटिस्ट एम्बेडेन, नेक्स्ट मेयरहॉफ अँड थर्ड पार्नस, त्यालाच पार्नस पाथवे म्हणजेच EMP पाथवे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ईचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती झालेला आहे, एम्बेडेन, एमचा मेयरहॉफ अँड पीचा काय म्हणलेला आहे, पार्नस, लक्षात ठेवा, त्यालाच EMP पाथवे असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, द सायक्लिकल रिॲक्शन्स ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल वेअर डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब. म्हणजे जी ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल आहे याचा शोध सर हॅन्स क्रेबने लावलेला आहे. हेन्स दिस सायक्लिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज क्रेब सायकल. म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी या सायकलचा शोध लावलेला आहे त्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन 1953 फॉर दिस डिस्कवरी. म्हणजेच या शोधाबद्दल त्यांना 1953 मध्ये नोबेल पारितोषिकनं पुरस्कारित केलं होतं. आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये ही प्रोसेस आपल्याला बघायची आहे. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. यामध्ये आपल्याला लिपिड्स फर्स्ट आपल्याला लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्सचं आपण प्रोसेस पाहिलेलं आहे. नेक्स्ट स्टेप काय आहे, ग्लायकोलायसिस कन्वर्ट होऊन पॅरिक ॲसिडचं कन्वर्ट ॲसिटिल कोएन्झाईम आणि ॲसिटिल कोएन्झाईमवर आपलं क्रेब सायकल आपण पाहिलेली आहे. त्यानंतर शेवटी क्रेब सायकलमध्ये काय सांगितलेलं आपल्याला, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर वॉटर आणि एनर्जी प्रोडक्शन होणार आहे. त्यानंतर जर कार्बोहायड्रेट्सची जर आपल्याला कमतरता भासत असेल तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कुणाकडून मिळणार आहे, तर ती एनर्जी आपल्याला लिपिड्स आणि प्रोटीन्सकडून मिळणार आहे. मग लिपिड्स आणि प्रोटीन्समध्ये काय कन्वर्ट होणार आहे बघा, लिपिड्स टर्न इनटू फॅटी ॲसिड्स अँड प्रोटीन्स टर्न इनटू अॅमिनो ॲसिड्स. देन त्या दोघांचं पण परत ॲसिटिल कोएन्झाईम, नंतर क्रेब सायकल, नंतर कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी आपल्याला मिळणार आहे. हे आपण यापूर्वी भाग पाहिलेला आहे. आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे एनरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सेल्स.
म्हणजे एनरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन शिवाय रेस्पिरेशन घडून येऊन एनर्जी कशी निर्माण होते ते आपल्याला पाहायचं आहे. हे पाहण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, हा चार्ट आपण खालील काही माहिती एक्सप्लेनेशन दिलेले आहे ते एक्सप्लेनेशन समजून आपल्याला हा चार्ट परत किंवा हे फ्लो चार्ट आपल्याला पाहायचा आहे. तर बघा, यामध्ये खाली आपल्याला माहिती दिलेलीच आहे. एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू एनरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन शिवाय जी रेस्पिरेशन होणार आहे त्याला एनरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं आहे. आणि ही प्रोसेस, ह्या प्रोसेस मधून आपल्याला एनर्जी मिळणार आहे. आता यामध्ये सम ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे काही जे सूक्ष्मजीव आहेत ते ऑक्सिजनच्या सहवासात जगू शकत नाहीत, म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज नसते. एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया, बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज नसते. म्हणजे काही असे बॅक्टेरिया आहेत, अशा काही भरपूर बॅक्टेरिया आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव टू परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन आणि असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात, एनरोबिक रेस्पिरेशन करून एनर्जी प्रोड्यूस करत असतात. ग्लायकोलायसिस यामध्ये सांगितलेलं आहे बघा, ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ एनरोबिक रेस्पिरेशन म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन हे एनरोबिक रेस्पिरेशन मध्ये दोन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन म्हणजे ह्या रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होणार नाही आणि त्यामुळे अपूर्ण ऑक्सिडेशन झाल्यामुळे कमी प्रमाणात एनर्जी मिळणार आहे. पायरुविक ऍसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलायसिस इज कन्वर्टेड इनटू अदर ऑर्गॅनिक ऍसिड्स और अल्कोहोल. यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, पायरुविक ऍसिड मिळालेला आहे आणि यामध्ये पायरुविक ऍसिड जे मिळालेलं आहे ते पायरुविक ऍसिड लक्षात ठेवायचं, पायरुविक ऍसिड वरती आहे. त्या पायरुविक ऍसिडचं कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ऑर्गॅनिक ऍसिड्स. बघा, ऑर्गॅनिक ऍसिड्स इथे दिलेले आहे बघा, ऑर्गॅनिक ऍसिड्स आणि अल्कोहोल मध्ये त्याचं कन्वर्ट होणार आहे विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स इन दिस प्रोसेस. दिस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. मग त्यालाच काय म्हणलेलं आहे, फर्मेंटेशन प्रोसेस म्हणलेलं आहे. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, फर्मेंटेशन प्रोसेस ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. फर्मेंटेशन कशाला म्हटलेलं आहे की पायरुविक ऍसिड ग्लुकोजचं काय होणार आहे, म्हणजे त्याची डेफिनेशन आपण इथून स्टार्ट केली तरी पण चालते. म्हणजे या ग्लुकोज पासून ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट, त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार. पायरुविक ऍसिडचं कन्वर्ट ऑर्गॅनिक ऍसिड किंवा अल्कोहोल मध्ये होणार आहे आणि ह्याच प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं आहे, फर्मेंटेशन म्हणायचं आहे. सम हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड एरोबिक microorganisms also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is a depletion in oxygen level in the surroundings. आता डिप्लेशन म्हणजे ज्या वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, डिप्लेशन म्हणजे कमतरता असणे, म्हणजे ज्या वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणचे जे सजीव आहेत, जे प्राणी आहेत किंवा इतर काही सूक्ष्मजीव असतील तर ते काय करत असतात, ऑक्सिजन नसेल तर विदाउट ऑक्सिजन शिवाय म्हणजे ऑक्सिजन शिवाय ते रेस्पिरेशन करत असतात आणि त्यालाच एनरोबिक रेस्पिरेशन आपल्याला म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, एनरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं आहे, कारण तिथं ऑक्सिजनची कमतरता आहे. आता एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे खाली, त्यांनी बघून घ्या. यामध्ये एक्झाम्पल यामध्ये दिलेलं आहे, सीड्स परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. म्हणजे जर्मिनेशन होत असताना किंवा त्याला अंकुर फुटत असताना बिया काय करत असतात, पाण्याच्या खाली, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, मग ते पाण्याच्या खाली एनरोबिक रेस्पिरेशन करत असतात. सिमिलरली आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन. तसंच आपले जे स्नायू असतात ते पण एनरोबिक रेस्पिरेशन करत असतात. परंतु हे मसल्स कधी एनरोबिक रेस्पिरेशन करत असतात, व्हाईल परफॉर्मिंग द एक्सरसाइज, ज्यावेळी आपण व्यायाम करत असतो त्यावेळी. ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड, आणि यामुळे कमी प्रमाणात आपल्याला काय होणार आहे, एनर्जी प्रोड्यूस होणार आहे इन आवर बॉडी. अँड लॅक्टिक ॲसिड अक्युमुलेट्स ड्यू टू विच वी फील टायर्ड, आणि त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये काय तयार होणार आहे, लॅक्टिक ॲसिड. आणि लॅक्टिक ॲसिड हे महत्त्वपूर्ण आहे, यामध्ये लक्षात ठेवा. आपल्या बॉडीमध्ये कुठला घटक तयार होणार आहे, लॅक्टिक ॲसिड तयार होणार आहे. आणि लॅक्टिक ॲसिड हा
मोस्ट इम्पॉर्टंट घटक आहे। तुम्हाला प्रश्न विचारला जातो की आपल्याला थकवा का जाणवतो, कारण आपल्या बॉडीमध्ये एनरोबिक रेस्पिरेशन सेल्स काय करत असतात, एनरोबिक रेस्पिरेशन करत असतात, त्यामुळे कमी प्रमाणात एनर्जी निर्माण होत असते आणि लॅक्टिक ॲसिड साठल्यामुळे आपल्याला कंटाळा येत असतो। तर पुढील बघा, यामध्ये आपल्याला कॅन यू टेल मध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत। विच टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म्स कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज। म्हणजेच ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडेशन हे कोणत्या रेस्पिरेशनमध्ये घडून येतं, एरोबिक रेस्पिरेशन और एनारोबिक रेस्पिरेशन। लक्षात ठेवा, ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन हे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये घडतं, ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज असते। म्हणजे ऑक्सिजनच्या सहवासात जे रेस्पिरेशन होतं त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन होणार आहे। त्यामध्ये म्हणजे फर्स्टचा आन्सर काय आहे, एरोबिक रेस्पिरेशन। लक्षात ठेवा। सेकंड, विच सेल ऑर्गनल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज। आता आपल्या बॉडीमध्ये कुठला असा घटक हवा आहे सेलमध्ये, त्यामध्ये ग्लुकोजचं हे पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं। तर लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गनल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज। म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया हा घटक सेलमध्ये पाहिजे। तर लक्षात ठेवा, फर्स्टचा आन्सर काय आहे, एरोबिक रेस्पिरेशन, आणि सेकंडचा आन्सर काय आहे, मायटोकॉन्ड्रिया। नेक्स्ट आपल्याला बघा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स। म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या अन्नामधून आपल्याला एनर्जी मिळत असते। आता यामध्ये एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर जादा कार्बोहायड्रेट झाले असतील तर ते लिव्हर आणि मसलमध्ये साठवलं जातं। पण कोणत्या रूपात साठवलं जातं, तर त्या ग्लायकोजन या रूपात साठवलं जातं। व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स, व्हॉट आर दे मेड अप ऑफ। आता प्रोटीन्सचा स्रोत काय आहे, तो प्रोटीन्स कुठून मिळणार आहेत, कोणत्या पदार्थातून मिळणार आहेत, व्हॉट आर दे मेड अप ऑफ, आणि ते कशाचे बनलेले आहेत। तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की प्रोटीन्स आपल्याला कुठून मिळणार आहेत आणि त्यामध्ये नेक्स्ट ते कशाचे बनलेले असतात। तर यामध्ये इथून आपल्याला स्टार्ट करायचं, प्रोटीन्स आर द मॅक्रोमोलेक्युल्स। ते मॅक्रोमोलेक्युल्स आहेत, फॉर्म्ड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड्स। आणि भरपूर अमिनो ॲसिड्स एकत्र होऊन ते प्रोटीन्स बनलेले आहेत। प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स। ॲनिमल पासून म्हणजे प्राण्यापासून जे आपल्याला प्रोटीन मिळणार आहे त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणलेलं आहे, कारण ते एकदम प्युअर असणार आहे आणि त्यातून भरपूर आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात। वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स। आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला रिकाम जागा वगैरे फिल इन द ब्लँक्सला विचारतात, 1 ग्रॅम प्रोटीन पासून आपल्याला किती किलो कॅलरी एनर्जी मिळत असते। लक्षात ठेवा, 1 ग्रॅम प्रोटीन्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळत असते। मोस्ट IMP भाग आहे। तर यापूर्वी आपण कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला किती कॅलरी एनर्जी मिळते हे पाहिलं आपलं, म्हणजे कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळत असते, हे आपण पाठीमागच्या भागात पाहिलेलं आहे। नेक्स्ट बघा, अमिनो ॲसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स। आता अमिनो ॲसिड्स आपल्याला प्रोटीन्सचं डायजेशन झाल्यानंतर मिळणार आहे। प्रोटीन्स ज्यावेळी पचले जातील त्यावेळी आपल्याला अमिनो ॲसिड्स मिळणार आहेत। दोज अमिनो ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड इन द बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल व्हाया ब्लड। आता हे अमिनो ॲसिड्स आपल्याला मिळालेले आहेत, प्रोटीन्स आपण घेतलेलं आहे, प्रोटीन्सपासून आपल्याला काय मिळालेलं आहे, अमिनो ॲसिड मिळालेले आहेत आणि अमिनो ॲसिड हे बॉडीमध्ये शोषलं गेलेलं आहे आणि सर्व अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे ब्लड। म्हणजे बॉडीच्या प्रत्येक भागामध्ये आपल्याला अमिनो ॲसिड्स पोहोचणार आहेत ब्लडच्या द्वारे। फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्व्स अँड द होल बॉडी। आता यामध्ये सांगितलेलं आहे, फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स ऑर्गन्स अँड सेल्स, म्हणजे ह्या अमिनो ॲसिड्स पासून काय होणार आहे, विविध प्रोटीन्स तयार होणार आहेत। ऑर्गन्स अँड सेल्स काय विविध प्रोटीन्स तयार करणार आहेत ते पुढे आपल्याला दिलेले आहेत। दोज एक्झाम्पल्स आर गिवन इन द फॉलोइंग डायग्राम। म्हणजेच यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये अमिनो ॲसिड्स म्हणजे प्रोटीन्स तयार होणार आहेत। स्किन म्हणजे काय, एक पार्ट दिलेला आहे बॉडीचा आणि त्या बॉडीतून कोणतं प्रोटीन मिळणार आहे, स्किन पासून मेलॅनिन, केराटिन, बोन्स पासून ओसेसियन,
OCIN म्हणा, cells various proteins of cell membrane, various enzymes, pancreas, insulin and trypsin, pituitary glands, various hormones, muscles, actin and myosin, flexible proteins, blood, hemoglobin and antibodies. म्हणजे पार्ट, बॉडीचा पार्ट आणि त्यापासून मिळणारे प्रोटीन्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट भाग बघा, ऑलवेज रिमेंबर यामध्ये सांगितलेलं आहे, ऑलवेज नेहमी लक्षात ठेवा. तर यामध्ये एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. म्हणजे अमिनो ॲसिड्सपासून जर जादा प्रोटीन्स मिळालं असेल तर ते पूर्णपणे बॉडीमध्ये साठवलं जात नाही. दे आर ब्रोकन डाऊन, ते नष्ट केलं जातं. अँड द अमोनिया फॉर्मड इज, आणि त्याचं अमोनियामध्ये कन्वर्ट होतं. इज इलिमिनेटेड आउट, आणि ते बाहेर टाकलं जातं, बॉडीच्या बाहेर टाकलं जातं म्हणून सांगितलं आहे. इफ नेसेसरी, जर गरज असेल, excess of proteins are converted into the other useful substances like glucose through the process of gluconeogenesis. ग्लुकोनोजेनोसिस या प्रोसेसद्वारे त्या एक्सेस जे प्रोटीन आहे त्या एक्सेस प्रोटीनचं, जादा प्रोटीनचं आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्याच प्रोसेसला ग्लुकोनिओजेनोसिस असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट यामध्ये लक्ष ठेवा, प्लांट्स प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स डिनो. आता यामध्ये प्लांट पण काय करतात, वनस्पती किंवा जे झाडं आपल्याला आहेत, रोपं जी आहेत, ते पण अमिनो ॲसिड्स क्रिएट करतात. पण कशापासून, एक मिनरल्स आहे डिनो, या मिनरल्सपासून वनस्पती अमिनो ॲसिड्स तयार करत असतात. देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स, आणि त्यामुळे ते वेगवेगळे प्रोटीन्स निर्माण करतात डिनो या मिनरल्सपासून. अँड एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट्स इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन नेचर. आणि निसर्गामध्ये सगळ्यात जास्त वनस्पतीमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये रुबिस्को नावाचे एन्झाईम आहे, आणि एन्झाईमपासून भरपूर प्रमाणात वनस्पतींना काय मिळत असतं, प्रोटीन्स मिळत असतं. आणि ते रुबिस्को हा यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये मेन घटक म्हणजे रुबिस्को. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, रुबिस्को मधून काय होणार आहे आपल्याला, निसर्गाला किंवा वनस्पतींना जास्त प्रमाणात प्रोटीन्स मिळणार आहे. त्यानंतर कॅन यू रिकॉल, तुम्ही आठवू शकता का, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स. आता आपल्याला लिपिड्स कुठून मिळणार आहेत, तर आपल्याला लिपिड्स कुठून मिळणार आहेत हे आपल्याला प्रश्न विचारला, तर ते प्रश्न आपल्याला कुठून मिळणार आहे. तर लिपिड्स म्हणजे काय, ते कुठून मिळणार आहे, लिपिड्सपासून आपल्याला किती एनर्जी मिळणार आहे, आपण लक्षात ठेवायला हवं आहे. यामध्ये द सबस्टन्सेस फॉर्मड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. आता यामध्ये सांगितलेले द सबस्टन्स फॉर्मड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. म्हणजे असा पदार्थ ज्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड आहे, आणि कुणामध्ये केमिकल बॉन्ड आहे, फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल यामध्ये केमिकल बॉन्ड आहे म्हणून सांगितलेलं आहे. बघा, कुणामध्ये बॉन्ड आहे, म्हणजेच लिपिड्स म्हणजे काय आहे, लिपिड्स म्हणजे फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल यांचा काय आहे. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की लिपिड्स म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यांचा एक समूह असतो म्हणून सांगितलेला आहे. यामध्ये दाखवलेलं आहे फॅटी ॲसिड्स प्लस अल्कोहोल, ह्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, लिपिड्स म्हणायचं आहे. डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम्ड बाय अस इन नथिंग बट, यामध्ये बघा परत, digestion of lipids consumed by us is nothing but there is conversion into fatty acids and alcohol. आता आपण लिपिडचं डायजेशन करतो म्हणजे आपण नेमकं काय करत असतो, तर लक्षात ठेवा, आपण त्या ह्याचं डायजेशन ऑफ प्लांट्स लिपिड्स कंज्युम्ड बाय अस नथिंग बट देर इज कन्वर्जन इनटू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. म्हणजे आपण लिपिड्स घेत असतो किंवा लिपिड्स सेवन करत असतो, म्हणजे आपण नेमकं काय करत असतो की लिपिडचं ट्रान्सफर कशामध्ये करत असतो, फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. म्हणजे लिपिडचं आपल्या बॉडीमध्ये पचन कधी झालं म्हणायचं की आपल्या लिपिडचं कन्वर्ट कशामध्ये व्हायला पाहिजे, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलमध्ये झालं तर आपण लक्षात ठेवायचं की लिपिड्स हे पचलेलं आहे. फॅटी ॲसिड्स आर ॲब्झॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर विदिन द बॉडी. म्हणजे फॅटी ॲसिड हे बॉडीमध्ये पूर्णपणे शोषलं जातं आणि सर्व पार्टमध्ये ते विभागलं जातं. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस
various substances necessary to themselves. आणि ह्या फॅटी ॲसिड्स पासून सेल्सच्या गरजेनुसार काय होणार आहे, वेगवेगळे पदार्थ तयार होणार आहेत. एक्झाम्पल, द मोलेक्युल्स कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन आर फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ॲसिड्स. म्हणजेच एक मोलेक्युल आहे त्याला आपण फॉस्फोलिपिड्स म्हणायचं आहे आणि ते फॉस्फोलिपिड्स कशासाठी गरजेचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी गरजेचं आहे. आणि हे कशापासून मिळणार आहे, फॅटी ॲसिड्स. म्हणजे ते लक्षात ठेवायचं आहे की फॉस्फोलिपिड्स पासून एक मोलेक्युल्स आहे कॉल्ड ॲज फॉस्फोलिपिड्स विच आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी फॉस्फोलिपिड्स हे महत्त्वपूर्ण आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हे आपल्या बॉडीसाठी महत्त्वपूर्ण आहे सांगितलेलं आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून मिळणार आहे, फॉस्फोलिपिड्स पासून. आणि फॉस्फोलिपिड्स कशापासून तयार होणार आहे, फॅटी ॲसिड्स पासून. लक्षात ठेवायचं आहे. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर युज्ड फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन, एल्डोस्टेरोन एक्सेट्रा. म्हणजे फॅटी ॲसिडचा यूज आणखी काय आहे, म्हणजे त्यामधून वेगवेगळी संप्रेरके मिळणार आहेत, प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरोन अँड एल्डोस्टेरोन एक्सेट्रा. अँड द कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स. आता नर्व सेल आपण बघितलेलं त्याची जी एक्झॉन्स आहे ते एक्झॉन्स कव्हर करण्यासाठी सुद्धा आपल्याला फॅटी ॲसिडची गरज आहे. वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. आता यामध्ये आपल्याला मगाशी एक भाग राहून गेलता, चुकून आपलं काय मिस्टेक झालेली आहे बघा. आपण मगाशी म्हटलेलं 9 किलो कॅलरी एनर्जी ही कार्बोहायड्रेट्स पासून मिळते, तर आपल्याला ते चुकीचं आहे. तर 4 किलो कॅलरी लक्षात ठेवा. यामध्ये बघा बघा 4 किलो कॅलरी जी एनर्जी आहे आपल्याला दोन गोष्टीतून मिळत असते. 4 किलो कॅलरी जी एनर्जी आहे यामध्ये बघा 4 किलो कॅलरी जी एनर्जी आहे तर आपल्याला दोन गोष्टीतून मिळत असते. एक कार्बोहायड्रेट्स, लक्षात काय ठेवायचं आहे, कार्बोहायड्रेट्स पुढे लक्षात ठेवा. आणखी दुसरा गोष्ट आहे तो प्रोटीन्स. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवण्याचा बघा स्पेलिंग तुम्ही नंतर ते पाठीमागे बघू शकता. म्हणजे 4 किलो कॅलरी एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेट्स पासून एक मिळणार आहे आणि प्रोटीन्स मधून एक मिळणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे. म्हणजे 1 ग्रॅम प्रोटीन आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे. आणि जास्त म्हणजे लिपिड्स मधून आपल्याला जास्त म्हणजे मेद म्हणजे जो चरबीचा भाग असतो तो लक्षात ठेवा. लिपिड्स म्हणजे चरबी ती तेलकट असते पूर्णपणे आणि त्यापासून लिपिड्स मधून आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे. म्हणजे 1 ग्रॅम लिपिड पासून आपल्याला 1 ग्रॅम लिपिड्स पासून 9 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे. आणि 1 ग्रॅम प्रोटीन आणि 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स पासून प्रत्येकी 4 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे. तो घटक तेवढा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा यामध्ये वी गेट 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ लिपिड्स. म्हणजे आपल्याला 9 किलो कॅलरी एनर्जी मिळणार आहे लिपिड्स पासून. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. आता जादा झालेलं जे लिपिड्स आहे ते बॉडीमध्ये ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ते साठवलं जातं. म्हणून जी माणसं काय असतात बॉडीने जरा जाडसर असतात त्यांच्यामध्ये ॲडिपोज टिश्यूमध्ये एक्सेस लिपिडचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून ते लोक काय असतात जाड असतात आणि त्यांना हिवाळ्यामध्ये थंडी वाजणार नाही कारण त्यांचं लिपिड्सचं प्रमाण जास्त असणार आहे. लिपिड्स कशामध्ये साठवून ठेवलं जाणार आहे, इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. लक्षात ठेवा यामध्ये ह्या टिश्यूचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा कोणता टिश्यू आहे तो, यामध्ये आपल्याला देखील आहे बघा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आता नेक्स्ट भाग आपल्याला बघायचा आहे थिंक, विचार करा असं म्हटलेलं आहे. मेनी टाइम्स इथं काय म्हटलेलं आहे बघा, मेनी टाइम्स. फर्स्ट जो तुम्हाला क्वेश्चन काय आपल्याला विचार करायला लावलेला आहे, मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन अँड अल्सरेशन इन माउथ. तुम्ही भरपूर वेळा गरम फूड
खाऊ शकत नाही किंवा तुम्हाला जिभेला दहा झाल्यासारखं वाटतं किंवा अल्सर झाल्यासारखं वाटतं. सम पर्सन्स एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर ॲडोलसन्स म्हटलेलं आहे बघा यामध्ये. म्हणजे सेकंडमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की काही व्यक्तींना चाइल्डहुड म्हणजे लहानपण, बालपण, ॲडोलसन्स म्हणजे काय, जे वृद्ध अवस्थेत असतात त्यांना रात्रीच्या वेळी दिसत नाही. नाईट विजन म्हणजे रात्रीच्या वेळी दिसत नाही व्यवस्थित. हे कशामुळे घडत असतं, म्हणजे फर्स्ट आणि सेकंडमध्ये जे सांगितलेलं आहे हे कशामुळे घडत असतं, तर ते प्रोटीन्समुळं. आता यामध्ये प्रोटीन्सची कमतरता असल्यामुळे हे घडत असतं. आता प्रोटीन्स म्हणजे काय, ते कुठून मिळणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. विटॅमिन्स आपल्याला याचं फर्स्ट आणि सेकंडचं काय आहे, विटॅमिन्स आहे. विटॅमिन्स लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फर्स्ट आणि सेकंडची जी फर्स्ट जी कंडिशन आपल्याला सांगितली आहे, मेनी टाइम्स तुम्ही काय करू शकता, तुम्हाला गरम पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही, जिभेला कसं तर होतं किंवा तुम्हाला अल्सर झाल्यासारखं वाटतं किंवा तोंड आल्यासारखं वाटतं. असं का होतं की ती कशाची कमतरता आहे. आणि सेकंड जी तुम्हाला कंडिशन सांगितलेली आहे की लहानपणी किंवा म्हातारपणी काय होते, तुम्हाला रात्रीच्या वेळी दिसत नाही, तर ती कशाची कमतरता आहे, तर ती विटॅमिनची कमतरता आहे. आता विटॅमिन्स म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजिनियस कंपाऊंड्स ऑफ विच इच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन द बॉडी. आता विटॅमिन्स हे कंपाऊंड आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बॉडी प्रोसेस घडून येत असतात. त्याच्यामुळे विटॅमिन्स हे असं एक कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण असे बॉडी फंक्शन्स होत असतात. देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. लक्षात ठेवा, विटॅमिनचे किती टाइप्स आहेत, विटॅमिनचे 6 टाइप आहेत. लक्षात ठेवा, विटॅमिनचे 6 टाइप आहेत. त्यामध्ये लक्षात ठेवा, हाऊ मेनी टाइप्स ऑफ विटॅमिन्स, देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. व्हॉट एक्झाम्पल, A, B, C, D, E and K. Out of these A, D, E and K are fat soluble. म्हणजे त्यामध्ये A, D, E, K हे काय आहेत, फॅट सोल्युबल आहेत. whereas B and C are वॉटर सोल्युबल. म्हणजे यामध्ये 5 लक्षात ठेवा, यामध्ये तिने 6 टाइप्स दिलेले आहेत. 6 टाइप्सपैकी 4 जे आहेत फॅटमध्ये विरघळतात म्हणून सांगितलेलं आहे आणि B and C हे पाण्यामध्ये विरघळतात म्हणून सांगितलेलं आहे. वी हॅव सीन दॅट FADH2 and NADH2 are produced in the processes like glycolysis and Krebs cycle. आता तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ग्लायकोलायसिस प्रोसेसमध्ये आणि क्रेब्स सायकलमध्ये FADH2 and NADH2 हे प्रोड्यूस झालेले आहेत. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन, विटॅमिन B2 and निकोटिनिमाइड रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. म्हणजेच यामध्ये FADH2 प्रोड्यूस व्हायला विटॅमिन B2 ची गरज लागणार आहे आणि NADH2 प्रोड्यूस व्हायला काय, विटॅमिन B5 ची गरज लागणार आहे असं सांगितलेलं आहे. आता यामध्ये नेक्स्ट यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. भरपूर वेळा तुमच्या तोंडाला कोरड पडलीसारखे वाटते. आता कोरड का पडते, पाण्याची कमतरता आहे. ओरल डिहायड्रेशन सोल्युशन सॉल्ट शुगर वॉटर इज फ्रिक्वेंटली गिवन टू पर्सन्स एक्सपिरियन्सेस लूज मोशन्स. ज्याला लूज मोशनचा त्रास असतो त्याला सॉल्ट शुगर वॉटर म्हणजे मीठ, साखर, पाणी दिलं जातं. असं का दिलं जातं ते तुम्हाला माहीत आहे. वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्सरसाइज. बघा, उन्हाळ्याच्या वेळी आपल्या शरीरातून भरपूर घाम येत असतो आणि भरपूर व्यायाम केल्यामुळं आपल्या स्किनमधून घाम येत असतो. असं का घडत असतं, कारण आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी जी जादा हीट आहे ती पाण्याच्या रूपात बाहेर टाकली जाते. आता यामध्ये नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 65 ते 70% हे काय आहे, पाणी म्हणून सांगितलेलं आहे. ईच सेल कंटेन्स 70% वॉटर वेट बाय वेट. म्हणजे वजनाच्या 70% हे प्रत्येक सेलमध्ये 70% हे पाणी असतं म्हणून सांगितलेलं आहे. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. आता ब्लड प्लाझ्मामध्ये 90% वॉटर आहे म्हणून सांगितलेलं आहे. फंक्शनिंग ऑफ cells and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. त्यामध्ये सेलचं फंक्शन असेल किंवा आपल्या बॉडीचं कुठलंही फंक्शन असेल तर हे कशामुळे डिस्टर्ब होऊ शकतं, पाण्याच्या कमतरतेमुळे डिस्टर्ब होऊ शकतं. हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. म्हणून पाणी हे महत्त्वपूर्ण पोषक असा घटक आहे. अलॉंग विथ ऑल अबाव मेन्शन्ड न्यूट्रिएंट्स फायबर्स आर ऑल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. आता हे सोडून फायबर सुद्धा आपल्या बॉडीसाठी महत्त्वपूर्ण आहे. इनफॅक्ट वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर्स. बघा, आपण
फायबर्स डायजेस्ट करू शकत नाही, पचन करू शकत नाही, तरी फायबर्स महत्त्वपूर्ण आहे. कसं काय? हायएव्हर दे हेल्प इन द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. कारण ते कशाला मदत करणार आहे? इतर पदार्थांना पचवण्यास मदत करणार आहे. आणि जे पचलेले पदार्थ नाही त्यांना बाहेर टाकण्यासाठी ते फायबर्स मदत करणार आहेत. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, सिरियल्स एक्सेट्रा. आता हे फायबर्स आपल्याला कुठून मिळणार आहेत? तर पालेभाज्या, फळे आणि सिरियल्स म्हणजे धान्य आहे त्यातून आपल्याला मिळणार आहे. आता यामध्ये नेक्स्ट आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. इंटरनेट इज माय फ्रेंड, कलेक्ट इन्फॉर्मेशन विचारलेलं आहे. व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ डिसीजेस लाईक नाईट ब्लाइंडनेस, रिकेट्स, बेरीबेरी, न्यूरिटीस, पेलाग्रा, ॲनिमिया, स्कर्वी. तर फर्स्ट नंबरचं जे क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुम्ही नेटवरून स्वतः फाइंड करायचं आहे. ते होमवर्कला क्वेश्चन दिलेलं आहे. व्हॉट डू यू मीन बाय कोएन्झाइम्स? आता यामध्ये कोएन्झाइम्स म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. थर्ड क्वेश्चन, फाइंड द फुल फॉर्म्स ऑफ FAD, FMN, NAD, NADP हे पण सांगणार आहे. आणि फोर्थ नंबर जो क्वेश्चन आहे ते तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे. तर